गोळा फेकत्या वेळेस तुमचा या रिंगणच्या बाहेर पाय होईल, बाहेर टच होईल, तर फाऊल काउंट केला जाईल. जसं की तुम्ही गोळा फेकताना तुमचा असा पाऊल जर का गेला तर तो फाऊल आहे. गोळा फेकताना हा पाऊल नेहमी आतमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं? टच इथं पाहिजे, बाहेर टच नाही पाहिजे. गोळा फेकत्या वेळेस आपण जेव्हा स्टेप घेतो, हा प्लॅटफॉर्म जो आहे त्या प्लॅटफॉर्मच्या वरती कुठेच टच व्हायला नाही पाहिजे. हा इनर भागातच टच असला पाहिजे. तुमचा फर्स्ट टच वर आहे आणि नंतर खाली गेला पाय तरी तो फाऊल काउंट होईल. जे नवीन आलेले फाऊल आहे तो. गोळा गोळा फेकता जेव्हा आपण गोळा फेकतो, बॉडी डिसबॅलन्स झाली, काय झालं, समोर पाय टेकला, फाऊल आहे. हात टेकला, फाऊल आहे. पण तुम्ही स्वतःची बॉडी कंट्रोल केली आणि हवेत किती पण पाय घेतला आणि वापस आतमध्ये आले तर तो फाऊल नाहीये. फक्त तुम्हाला या प्लॅटफॉर्मला टच नाही करावं लागेल किंवा बाहेर नाही टच करावं लागेल, आतमध्येच यावं लागेल गोळा फेकता वेळेस. हा जो व्ही दिसते तुम्हाला, व्ही, या व्हीच्या दरम्यान गोळा फेकणे आहे. रेषेवर किंवा रेषेच्या बाहेर गोळा फाऊल आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या दोन लाईन आहे, ह्या गोळा फेकल्यानंतर क्लिअर मागच्या साईडनं निघणे. या दोन रेषेच्या बाहेर अगर तुमचा गोळा आउट ऑफ आहे आणि तुम्ही या रेषेच्या समोरून निघाले किंवा पाऊल गेला तर तो फाऊल काउंट केला जातो. 3 चान्स आहे तुम्हाला. 3 चान्स पैकी जो तुमचा बेस्ट गोळा राहील तो काउंट केला जाईल. चौथा चान्स नाही आहे. 3 फाऊल गेले 0 मार्क्स. आणि मार्क्स सर्वांना लक्षात आहे? कोणाला काही अडचण? चला, पहिली डिटेल कोणची होती? मागे जा. 556 6 मार्क 7 मार्क. 554 562